नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एक किलरचा जुना आयो आला आहे सर्व्हिससाठी. बघू शकता किती जुना आहे तो. तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे नक्की आपण पाहूया. आता चालू आहे, इल्युमिनेशन कमी जास्त होत आहे, पण प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला सांगितलं नाही आहे कस्टमरने. सो आपण चेक करूया नक्की प्रॉब्लेम काय आहे ते. विविंग सिस्टीम पण चांगली आहे आणि जुना असल्यामुळे थोडासा खराब झालाय, बट कंडिशन चांगली आहे. जिकडे त्यांनी टेप लावले, अजून मटेरियल वगैरे बघा किती सुंदर आहे. हे थोडंसं क्रॅक झालंय, बट ठीक आहे, खूप सुंदर आहे. ह्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की ही जी केबल आहे जी त्या ट्रान्सफॉर्मरमधून इथे आले, जे आपण इल्युमिनेशन बॉक्सला दिले, तर ही केबल इथे ओव्हरहीट होते. हे तुम्ही बघू शकता की आतून तिने लिक्विड सोडले थोडंसं ग्रीन. तर ती कुठेतरी इन्सुलेशन निघालं असेल तिचं, किंवा काय खराब झालं असेल. सो आपल्याला त्यामुळे हा बल्ब बघा की बल्ब येतोय जातोय. इथे तुम्हाला दिसत असेल तर हे जर मी असं, हे बघा फ्लक्च्युएशन होतं आहे, चालला, इथून धूर येतोय, हे बघा धूर येतोय इथून. तर ते कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. ते आपण इतर वायर कट करूया आणि मग पुन्हा जॉईन करू. तर मी वायर आता कट केली. ही इथं बघू शकता तुम्ही, यामध्ये पूर्ण असं ग्रीन झालं होतं आणि ही इथून अशी थोडीशी लीक झाली होती, ब्रेक होऊन लीक झाली होती, त्यामुळे ते होत होतं. सो आता आपण याला सोल्डर करूया. स्लीव्स घालून घेतले आहेत, त्याला आपण आता सोल्डर करूया आणि मग नंतर फायनल टेस्ट करू. आपलं सोल्डरिंग करून झालंय. स्लीव सोडवूया आणि मग येस, डन. तर फक्त आपण ती स्लीव्स टाईट करून घेऊ. येस, मशीन डन. ओके, लाईट. इथे फ्लक्च्युएशन कुठे आहे का? नाही. इकडे कुठे आहे का? नाही.